नमस्कार मित्रांनो, मोहक मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। यात तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील। जर तुम्हाला मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर माझ्या कथांना लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या। तर मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिले की कशा पद्धतीने भाऊसाहेब आणि दिव्याच्या नात्यात बदल होत आहे आणि भाऊसाहेबांच्या वागण्या बोलण्यातही बदल झालेला आहे। तो बदल दिव्याला उघडपणे दिसून येतोय आणि त्याच बदलाचे प्रतिरूप म्हणजे दिव्या आता भाऊसाहेबांच्या पायांची मालिश करून देणार होती। तर पुढे बघूया आता काय होतंय। गरम तेलाची वाटी घेऊन जेव्हा दिव्या भाऊसाहेबांच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिने पाहिले की भाऊसाहेब ती येण्यापूर्वीच आपला कुर्ता काढून फक्त धोत्रावरच आपल्या बिछाण्यावर बसले होते। ती आत येताच ते म्हणाले, सुनबाई, आम्ही विचार केला की जर तुम्ही पायाची मालिश करून देत आहात तर कमरेलाही तेल लावून द्या, कारण जेव्हा मगाशी आम्ही पडलो तेव्हा कमरेलाही थोडे लागले होते। हो, का नाही, असे म्हणत दिव्याने आपला पदर आपल्या कमरेला खोचला। तेवढ्यात भाऊसाहेब सुद्धा आपल्या जागेवरून उठून बसले। दिव्याने डोळ्यानेच त्यांना बिछाण्यावर आडवे पडायचा इशारा केला, पण ते लगेच त्यावर उतरले नाही आणि म्हणाले, उभ्यानेच करणे ठीक राहील। त्यांच्या बोलण्यानुसार दिव्या त्यांच्या पायापाशी येऊन बसली। भाऊसाहेबांनी तोवर आपले धोतर आपल्या गुडघ्यापर्यंत सरकवले होते। दिव्याने पायाला तेल लावून हात घासणे सुरू केले। दिव्याच्या तेलाने भरलेल्या हातांचा स्पर्श त्यांच्या पायांच्या पोटऱ्यांना होताच त्यांच्या तोंडून एक सुस्कारा बाहेर पडला। कित्येक वर्षानंतर एवढ्यात दुसऱ्यांदा कोणत्या तरुण स्त्रीचा स्पर्श त्यांना झाला होता। ते मोहरून उठले। त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाह उसळून वाहू लागला आणि त्याचा प्रत्यय असा झाला की त्यांच्या शरीरातील विशिष्ट ठिकाणी हालचाल वाढू लागली। त्यांना कळत नव्हते की त्यांनी स्वतःला कोसावे की आपल्या मेलेल्या तरुण मुलाला। आपल्या सुनेला पाहून आपल्यासोबत असे काय होतंय हे त्यांना कळत नव्हते, किंवा त्यांनी हा सगळा विचार सोडून आपल्या समोर बसलेल्या एका सुंदर स्त्रीच्या शरीराकडे लक्ष द्यावे हे त्यांना आता काही कळत नव्हते। दिव्या आता त्यांच्या टोंगळ्यांना मस्तपणे तेलाने घासत त्यांच्या टोंगळ्याजवळ आणि मांड्याजवळ तेल जिरत होती। इकडे मात्र भाऊसाहेब स्वतःच्या शारीरिक हालचालींनी त्रस्त होते। त्यांचे लक्ष खाली जाताच त्यांच्या शरीरातील अवयवात झालेला बदल त्यांना जाणवू लागला आणि ते आता कंट्रोलच्या बाहेर होते। लगेच त्यांची दुसरी नजर त्यांच्या सुनेवर म्हणजे दिव्यावर पडली। साडीचा पदर तिने कमरेमध्ये खोचल्यामुळे पदर एका बाजूला सरकला होता, त्यामुळे वरून पाहिल्यास भाऊसाहेबांना तिची यौवन लकेर स्पष्ट दिसत होती आणि तिच्या शरीरातील वरच्या भागाचे पुरेपूर दर्शन होत होते। भरपूर नेत्रसुख मिळत होते। तिचे भरलेले यवन पाहून ते कृतकृत झाले। इकडे दिव्याचे पूर्ण लक्ष मालिशवर आहे असे ते दाखवत होती, पण भाऊसाहेबांचे काय सुरू आहे यावर तिची एक चोरटी नजर होती। त्यांची नजर कुठवर आहे आणि ते काय बघत आहे याची कल्पना दिव्याला होतीच। तिने आपला पदर न झाकता त्याला आणखी अशा पद्धतीने उघडे केले की भाऊसाहेबांना जास्तीत जास्त नजारा पाहायला मिळेल, आणि हे सगळं बघून भाऊसाहेबांसोबत काय होत आहे याचा प्रत्यय तिला आला होता, कारण अचानक त्यांच्या पायातील उष्णता वाढत होती हे तिला कळायला लागले होते। तसेच त्यांच्या अवयवात होणारी हालचाल आणि त्यात झालेला बदल ती ज्या ठिकाणी बसली आहे तेथून अगदी जवळून पाहू शकत होती। तिचेही हृदय आता जोरजोराने धडधडायला लागले होते, कारण एकतर एका परपुरुषाच्या इतक्या जवळ ती बसली होती, दुसरे म्हणजे त्यातही तिला माहित होते की तो पुरुष तिच्याकडून होणाऱ्या अंग प्रदर्शनाचा पुरेपूर लाभ घेत आहे, आणि तिसरे म्हणजे ती सुद्धा एका परपुरुषाला खूप दिवसानंतर स्पर्श करत होती आणि अशा पद्धतीने स्पर्श करत होती की तो पुरुष सुद्धा तिच्या स्पर्शाने मोहरून जाऊन उत्तेजित झाला होता, ज्याचा प्रत्यय ती स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकत होती। दुर्लक्ष करावेसे वाटून सुद्धा ती करू शकत नव्हती। राहून राहून तिची नजर वर धोत्राकडेच फिरत होती। गुडघ्यांच्या भारावर बसून दिव्याचे पाय आता दुखायला लागले होते, म्हणून तिने कड बदलावा यासाठी ती थोडी उभी झाली आणि तिने आपली कड बदलली। असे करताना जे काही झाले त्यामुळे ती आतून बाहेरून हलून गेली, कारण नेमकं जशी ती कड बदलायला थोडी उभी झाली तसेच तिचे डोके भाऊसाहेबांच्या शरीराला घासत गेले। त्यामुळे त्यांच्या अवयवात काय हालचाल झाली होती याचा अंदाज तिला लगेच आला। तिच्या त्या हलक्या स्पर्शानेच दिव्याच्या आत एक करंट संचारला, ज्याचा प्रभाव तिच्या शरीरातही जाणवत होता। तेव्हा आता हे सगळे सहन करणे तिला अशक्य झाले होते। तेव्हा ती भाऊसाहेबांच्या मागे येऊन बसली आणि मागच्या बाजूने पायाला तेल लावायला लागली। दिव्याच्या डोक्याच्या झालेल्या स्पर्शामुळे भाऊसाहेबांचे शरीर थरारूनच उठले होते। त्यांना तर
आता असे वाटायला लागले की आपले धोतरच फेडून दिव्याला आपल्या जवळ खेचावे, पण त्यांनी स्वतःच्या मनावर ताबा ठेवला. त्यांच्या शरीरात झालेली हलचल मगाशीच्या दिव्याला झालेल्या टकरीमुळे दिव्याला कळलीच असेल. ती आता काय विचार करत असेल माझ्याबद्दल. या गोष्टीचा विचार करून भाऊसाहेबांचे मन थोडे खट्टू झाले. सुनबाईला आपल्या स्थितीचा अंदाज आला असावा, त्यामुळेच ती मागे चालली गेली आणि मनातल्या मनात ती कदाचित मला शिव्या देत असेल आणि विचारही करत असेल, हा किती नीच माणूस आहे जो आपल्या सुनेला बघूनच उत्तेजित झालेला आहे. दिव्याचे आपल्या सासऱ्यांच्या पायांना तेल लावून झाले होते. मग तिने वाटी उचलली आणि उभी झाली. तिने आपल्या हातात थोडे तेल घेतले आणि भाऊसाहेबांच्या कमरेला तेल लावून मालिश करायला लागली. तिचे हात आता कमरेवरून घसरायला लागले होते. उभ्या उभ्या मालिश करून तिचे पाय सुद्धा दुखायला लागले होते. ती आता दोन्ही हाताने जोर लावून त्यांच्या पाठीचा खालचा भाग आणि कमरेला तेलाने चांगले चुरत होती. तसे करता करता अचानक तिचे हात त्यांच्या कमरेवरून घसरून बाजूला झाले आणि हात घसरल्यामुळे ती घसरून सरळ त्यांच्या पाठीला जाऊन भिडली. अचानक झटका लागावा तशी दोघांची स्थिती झाली होती. तिच्या तोंडून एक हलका हुंकार निघाला आणि काही वेळासाठी ती तशीच त्या स्थितीत त्यांना पकडून उभी राहिली आणि 2 मिनिटांनी लगेच बाजूला झाली. पण या काही क्षणात भाऊसाहेबांना जे काही समजायचे होते ते समजून गेले. अचानक सुनबाईचे हात घसरणे आणि कमालच व्हावी तशी ती आपल्या मागे येऊन भिडली. त्यांना माहित होते की पडण्यापासून वाचण्यासाठी ती त्यांना येऊन चिकटली होती, पण तिच्या शरीराच्या झालेल्या अचानक स्पर्शामुळे भाऊसाहेबांना आता स्वतःवर ताबा ठेवणे कठीण झाले होते. खूप दिवसानंतर एखाद्या स्त्रीच्या अवयवांचा स्पर्श त्यांना झाला होता. त्यांचे श्वास अचानकपणे जलद व्हायला लागले. तेवढ्यात त्यांना दिव्याच्या तोंडून निघालेला हलकासा सुस्कारा देखील ऐकू आला होता. त्यामुळे त्यांना समजले होते, कारण ते एक अनुभवी व्यक्ती होते. त्यांना कळत होते की स्त्रीच्या तोंडून निघालेल्या आवाजात काय फरक असतो. तिच्या तोंडून निघालेला आवाज एखाद्या उत्तेजित स्त्रीच्या तोंडून निघतो तसाच होता. त्यांना कळून चुकले होते की आग दोन्हीकडे भडकलेली आहे. जी हालचाल त्यांच्या अवयवात होत आहे तीच हालचाल दिव्यामध्ये होत असावी असे त्यांना जाणवू लागले. दिव्या आता आपल्या सासऱ्यापासून थोडी वेगळी होऊन कमरेवर तेल लावायला लागली. मग तिने इशारा करत त्यांना दोन्ही हात वर उचलायला लावले आणि मग ती कमरेपासून पाठीकडे तेल लावू लागली. असे करताना ती भाऊसाहेबांच्या परत एकदा जवळ आली होती. आता तिला हे सगळे असह्य होऊ लागले होते. तिचे हात आता भाऊसाहेबांच्या कमरेचा रस्ता विसरून पाठीकडून पोटाकडे आणि पोटाकडून वर छातीच्या दिशेने सरपट फिरायला लागले होते. असे करताना अनाहूतपणे तिचे शरीर भाऊसाहेबांच्या पाठमोऱ्या शरीरावर घासले जात होते. भाऊसाहेबांची स्थिती तर अगदी गंभीर होती. एकीकडे दिव्याची करामत आणि दुसरीकडे तिच्या तोंडातून ऐकू येणारे उसासे. आता हे सगळं त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे झालं होतं. त्यांनी तिचे दोन्ही फिरणारे हात आपल्या हातात धरले. इकडे या सगळ्या हालचालीमुळे दिव्याचेही काही लक्ष नव्हते. ती आपल्या मस्तीत गुंग झाली होती. ज्या पद्धतीने ती हे सगळं करत होती त्यावरून तिला समजून गेले होते की भाऊसाहेबांना सुद्धा आता तिची स्थिती कळून चुकली आहे. तयारी दोन्हीकडे होती. ती एवढी मोहरून उठली होती की तिच्या उसास्यांचा आवाज भाऊसाहेबांना गेला तर ते काय म्हणतील आता याची काहीच पर्वा तिला नव्हती. कमरेची मालिश कधीचीच बंद झाली होती. आता फक्त ती आपले हात भाऊसाहेबांवर फिरवत होती आणि त्यात संपूर्णपणे वासनेचा अंश होता आणि उन्मादाने निघणारे सुस्कारे या गोष्टीचा पुरावा देत होते की ती तयार आहे. ती तयार आहे आपल्या 10 वर्षापासून सुरू असलेला विजनवास तोडायला. ती तयार आहे भाऊसाहेबांना स्वतःत सामावून घ्यायला. ती तयार आहे नात्यांची सीमा ओलांडायला. पण ती अचानक एकदम भानावर आली. तिला आता कळले होते की तिचे दोन्ही हात भाऊसाहेबांच्या हातात आहे. भाऊसाहेब तिचे हात आपल्या हातात धरून स्वतःवर फिरवत होते. स्वतःवर फिरवता फिरवता एका विशिष्ट जागी ते पोहोचले होते. आता हे तिला कळून चुकले होते. अचानक त्या जागेच्या स्पर्शाने ती थरारली आणि तिने पटकन आपले हात मागे घेण्याचा प्रयत्न केला. पण भाऊसाहेबांच्या शक्तीपुढे तिचा ठाव लागला नाही. दिव्या उतावीळ होती, पण या हल्ल्यासाठी ती तयार नव्हती. सर्व शक्ती पणाला लावून तिने परत आपला हात मागे घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तसे काही झाले नाही. भाऊसाहेब आता सर्व विचारांच्या पार गेले होते. त्यांना बरं वाईट योग्य अयोग्य याची जाण राहिली नव्हती. त्यांना फक्त दिसत होते ते एका स्त्रीचे हात त्यांच्या शरीरावरून फिरणारे. ती स्त्री कोण आहे आता त्याचा त्यांना काहीच फरक पडणार नव्हता. शेवटी त्यांना जे वाटले त्यांनी तेच केले आणि दिव्याचे हात स्वतःला तृप्त करण्यासाठी ते वापरू लागले. सुरुवातीला नकार देणारी दिव्या सुद्धा आता
त्यांच्या तालाशी ताल मिळू लागली होती. ती अलगदपणे आता पाठमोऱ्या भाऊसाहेबांना बिलगून आपले शरीर त्यांच्यावर घासू लागायला लागली होती. काही वेळात सर्व काही शांत झाले. अलगद भाऊसाहेबांची तिच्यावरची पकड सैल झाली. मग दिव्याने जराही वेळ न दवडता लाजतच त्यांच्यापासून आपली सुटका करून घेतली आणि तेलाची वाटी हातात पकडून त्यांच्या रूमच्या बाहेर निघाली. बाहेर आल्याबरोबर दिव्या लगेच आपल्या रूममध्ये शिरली. आज जे काही झाले होते ते तिच्यासाठी नवेच होते, कारण रणजितची बायको असताना सुद्धा तिने काही विशेष प्रयोग केले नव्हते आणि जे काही केले होते ते अनिच्छेनेच केले होते. पण मगाशी भाऊसाहेबांसोबत जे काही झाले त्यात तिची सुद्धा सहमती होती आणि हे पहिल्यांदाच घडले होते. पहिल्यांदाच ती एका पुरुषाच्या शरीराला स्वतःहून बिलगून राहिली होती आणि पहिल्यांदाच ती कोणत्या पुरुषाच्या स्पर्शाने तापली होती. सून आणि सासरा यातील नाते कधीचेच संपले होते. आता फक्त वासनेचे नाते राहिले होते. भाऊसाहेब तर गारच झाले होते, पण दिव्यातला अग्नी अजूनही धगधगत होता. तिचे हात अजूनही बरबटले होते. त्यामुळे ती तशीच आपल्या बिछाण्यावर पडली आणि स्वतःला शांत करण्यासाठी तिची पुन्हा स्वतःशी स्वतः झुंज सुरू झाली. दरवाजाच्या ठकठकीने तिची झोप उघडली तेव्हा तिला कळून चुकले की सूर्य बऱ्याच माथ्यावर आलेला आहे. काल रात्री ती कधी झोपी गेली तिलाच कळले नाही आणि ती एवढा वेळ झोपून राहिली होती की सदू काकाला तिला आवाज देऊन उठवावे लागले. हो हो, मी उठले झोपून, असे सदू काकांना सांगून ती बाथरूमच्या दिशेने जाऊ लागली. काल सारखी स्थिती तिची आज सुद्धा होती. तिचे कपडे काल रात्री जसे होते तसेच अस्ताव्यस्त होते. तिचे हात तसेच बरबटले होते. कापडाच्या बंधनातून मुक्त होऊन ती स्वतःला तसेच आरशात पाहू लागली. आज जे ती स्वतःला आरशात पाहत होती यापूर्वी तिला ती तशी कधीच दिसली नव्हती. यापूर्वी स्वतःला आरशात बघताना एक पारिवारिक स्त्री, जी नेहमी देवधर्मात किंवा पूजेत व्यस्त असणारी स्त्री, अशीच काही तिला स्वतःची प्रतिमा दिसत होती. पण आज तिला एक वेगळी स्त्री दिसू लागली होती. अशी स्त्री जी सर्व काही आपल्या हातात घेऊ शकते, जी आपल्या शरीराचा वाटेल तसा उपयोग करू शकते. अशी स्त्री, तिला सगळे आपल्या कंट्रोलमध्ये आता हवे आहे. एक अशी स्त्री जी अतृप्त न राहता स्वतःच्या भावना पूर्ण करण्याची इच्छा ठेवून आहे. आणि सर्वात महत्वाचे, एक अशी स्त्री जिला माहिती करून घ्यायची आहे की तिच्या नवऱ्याचा खरा मारेकरी कोण आहे. कुणाला एवढ्या भऱ्या माणसाला मारायची गरज पडली. आता ती तिच्या भव्य बाथरूम मध्ये असलेल्या बाथटबच्या शेजारी येऊन बसली होती. तिने हातात एक रेझर ब्लेड घेतली होती आणि स्वतःला निरखून पाहिल्यावर तिला असे लक्षात आले होते की तिच्या शरीरावर गरज नसलेल्या ठिकाणी चांगलेच केस उगवले आहे. त्यामुळे आज ती शरीरावरील ते सर्व केस साफ करून अगदी नीटनेटकी होऊन तयार होणार होती. आणि कुणासाठी तयार होणार होती हे सांगायची गरज नाही. शरीरावर रेझर फिरू लागताच ती परत मोहरत गेली. तिला जाणवले होते की आजकाल कोणत्याही गोष्टीच्या निमित्त मात्राने सुद्धा किंवा एखाद्या गोष्टीची थोडीच कल्पना करून सुद्धा ती मोहरून उठते आणि त्या क्षणाचा आनंद घेणारच. एवढ्यात तिला खाली दोन लोकांच्या भांडणाचा आवाज येऊ लागला. रेझरचे काम पटापट आटपून ती आंघोळ करून तयार झाली आणि लगेच खाली उतरू लागली. पहिला आवाज तर तिचे सासरे भाऊसाहेब इनामदार यांचा होता. दुसरा आवाज तिच्यासाठी अनोळखी होता. तो नेमका कुणाचा आवाज आहे याचे कुतूहल तिला होते. ती वेगाने जिना उतरून दिवाणखान्याकडे जाऊ लागली. ते दोघेही तिथेच उभे राहून वाद घालत होते. विचार करून घ्या, यापुढे मी आणखी वाट पाहू शकणार नाही, असे म्हणत तो अनोळखी इसम दिवाणखान्याच्या दाराकडून वाड्याबाहेर निघत होता. भाऊसाहेबांच्या तोंडाचा पट्टा सुरू होता. अरे, याची हिंमत तर पहा. कालपर्यंत आमचे जोडे चाटणारा माणूस आज आमच्या समोर उभा राहून आमच्याशी एवढ्या मोठ्या आवाजाने बोलू लागलाय. दिव्याकडे बघून भाऊसाहेब बोलू लागले आणि ते परत फिरले. दिव्याने डोक्यावर पदर घेतला होता कारण तिच्या समोर एक अनोळखी माणूस होता आणि नौकर सदू काका सुद्धा. भाऊसाहेब आपले पाय आपटत त्यांच्या रूमकडे निघाले. त्यांच्याच मागे दिव्या सुद्धा त्यांच्या रूमच्या दिशेने जाऊ लागली. कोण होता हा माणूस? प्रश्नार्थक मुद्रेने ती वाटेत उभा असलेल्या सदू काकांना विचारू लागली. पण त्यांच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. सदू काका एका हातात प्लेटमध्ये ग्लास आणि फरसाण घेऊन भाऊसाहेबांच्या रूमकडे जायला निघाले होते. सायंकाळ संपत आली होती. भाऊसाहेब अजूनही आपल्याच रूममध्ये होते. याचे दोनच कारण दिव्याला लक्षात येत होते. कारण दिव्या आणि भाऊसाहेबांमध्ये काल जे काही घडलं होतं त्यामुळे ते दिव्याच्या नजरेला नजर भिडू शकत नव्हते. आणि दुसरं म्हणजे त्या माणसामुळे आलेल्या रागाच्या भरात ते पुन्हा दारू पिणार होते. कदाचित त्यासाठीच ग्लास आणि फरसाण त्यांच्या रूममध्ये पोहोचलेले होते. तिला वाटले होते की आता अशी वेळ आली आहे की काही गोष्टीवरून आजच पडदा उठणे गरजेचे आहे. आणि असाच काही मनाशी विचार करून ती भाऊसाहेबांच्या रूमकडे जायला निघाली. सदू काका आपले काम संपवून आपल्या खोलीकडे निघाले होते.
वाड्यात आता त्या दोघांशिवाय कोणीच नव्हते. दिव्या आपल्या सासऱ्याच्या रूममध्ये पोहोचली तर ते नशेमध्ये धूत आपल्या बिछाण्यावर पडले होते. दिव्याने आत येताच आतून दरवाजा बंद करून टाकला. ती आपल्या सासऱ्याच्या बिछाण्याजवळ पोहोचली. तिचे सासरे जवळपास बेसूदपणेच आडवे तिडवे बिछाण्यावर पडले होते. त्यांच्याकडून कोणत्या प्रश्नाचे उत्तर तर दूरच राहिले, पण ते स्वतःचे नावही सांगू शकतील हे सुद्धा कठीण वाटत होते. अगदी खजील मन करून त्यांच्या हातातील बॉटल आणि ग्लास उचलून बाजूला ठेवली. त्यांना सरळ झोपवले आणि रूम मध्ये अस्ताव्यस्त पडलेले सामान आपापल्या जागी बरोबर ठेवले. मग ती पलटून आपल्या खोलीत जायला निघालीस तेवढ्यात तिच्या सासऱ्याच्या तोंडून एक आवाज निघाला. ते सरळ स्थितीत येऊन झोपले आणि नेमकं त्याच दरम्यान त्यांचे पांघरून त्यांच्या शरीरावरून निघून तर धोत्रावरच असलेले भाऊसाहेब आता दिव्याला दिसू लागले होते. अचानक तिचे लक्ष त्यांच्या शरीरावर फिरू लागले आणि पुढे. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मोहक मराठी कथा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आपले अभिप्राय कमेंटमधून आम्हाला देत राहा. आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही थँक्स बटन दाबून आम्हाला सहकार्य करू शकता. धन्यवाद.